नमस्कार. आज आपण त्रिपुरामध्ये वैद्यकीय शिक्षण म्हणजे MBBS आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. अनेकांसाठी हे एक स्वप्न असतं, पण त्रिपुरामध्ये मर्यादित जागांमुळे प्रवेश मिळवणं हे खरंच एक आव्हान आहे. आणि नुकतंच DME त्रिपुरा नीट UG 2025 समुपदेशनाचं वेळापत्रक पण जाहीर झालंय. तर याच सगळ्यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया. नमस्कार. हो, अगदी बरोबर. त्रिपुरामध्ये वैद्यकीय प्रवेश, विशेषतः MBBS, खूप स्पर्धात्मक आहे. जागा कमी आहेत, त्यामुळे आज आपण बघूया की कुठली महाविद्यालये आहेत, किती जागा आहेत, प्रवेश प्रक्रिया नक्की कशी चालते, कोणती कागदपत्र लागतात, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च किती येतो. उत्तम. सुरुवात महाविद्यालयांपासून करूया का? सरकारी आणि खासगी दोन्ही पर्याय आहेत असं ऐकलंय. हो, मुख्यत्वे 2 MBBS कॉलेजेस आहेत सध्या. एक आहे आगरताळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे AGMC. तिथे 125 जागा आहेत, पण यातल्या 96 जागाच त्रिपुरा राज्य कोट्याच्या आहेत. अच्छा, फक्त 96. हो, आणि आणखी 13 जागा ज्या आहेत त्या मणिपूरच्या रिम्स एम्फाळमध्ये त्रिपुराच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. ओके. आणि दुसरं कॉलेज? दुसरं आहे त्रिपुरा वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे TMC. हे खासगी आहे. तिथे 100 जागा आहेत, पण त्यातल्या 80 जागा राज्य कोठ्यासाठी आहेत. म्हणजे खासगीमध्ये पण राज्यकोट आहे. हो, आणि एक नवीन खासगी कॉलेज पण आता येते, त्रिपुरा शांतिनिकेतन मेडिकल कॉलेज TSMC. तिथे साधारण 150 जागा अपेक्षित आहेत. अजून ते सुरू व्हायचंय बहुतेक. अच्छा, म्हणजे एकूण जागा थोड्या वाढतील, पण तरीही स्पर्धा असणारच. मग BDS म्हणजे डेंटलसाठी काय परिस्थिती आहे? BDS साठी पण मर्यादितच पर्याय आहेत. आगरताळा शासकीय दंत महाविद्यालय आहे. तिथे राज्यासाठी 42 जागा आहेत. आणि प्रादेशिक दंत महाविद्यालय जे गुवाहाटीला आहे, तिथे त्रिपुराच्या विद्यार्थ्यांसाठी 7 जागा राखीव आहेत. म्हणजे MBBS आणि BDS दोन्हीकडे जागा तशा कमीच आहेत म्हणायला हरकत नाही. बरोबर. आता या जागा मिळवण्यासाठी जी पहिली पायरी आहे, नीट UG परीक्षा आणि मग समुपदेशन प्रक्रिया, ती कशी होते त्रिपुरात? पहिली गोष्ट म्हणजे नीट UG उत्तीर्ण होणं तर आवश्यक आहेच, ते तर सगळ्यांना माहीत आहे. त्रिपुरात काय आहे की 85% जागा या राज्य कोट्याच्या असतात. यांचं समुपदेशन करतं DME त्रिपुरा म्हणजे डिरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन. आणि उरलेल्या 15%? त्या 15% अखिल भारतीय कोट्याच्या म्हणजे AIQ. त्याचं समुपदेशन दिल्लीहून होतं, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCC मार्फत. इथे सगळ्यात महत्त्वाचं काय तर वेळापत्रक पाळणं. तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. हो, नक्कीच. कारण एक जरी तारीख चुकली की संधी गेलीच म्हणून समजा. या 2025 साठी काय तारखा आल्यात? हो, वेळापत्रक आलंय. ऑनलाईन नोंदणी 30 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. रात्री 10 पर्यंत वेळ आहे. फी भरायला 4 ऑगस्टची सकाळ 10 वाजेपर्यंत मुदत आहे. अच्छा. आणि चॉईस फिलिंग म्हणजे कॉलेजेस निवडणं? संध्याकाळी 5 पर्यंत वेळ आहे. म्हणजे नोंदणी आणि चॉईस फिलिंग जवळपास एकत्रच करायचं आहे. बापरे, खूपच कमी वेळ आहे. हो, मग गुणवत्ता यादी 4 ऑगस्टलाच लागेल आणि जागा वाटप 6 ऑगस्टला जाहीर होईल. आणि त्यानंतर लगेच 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान कागदपत्रांची पडताळणी आहे. म्हणजे सगळं अगदी एकामागोमाग एक आहे. खरंच खूप वेगवान प्रक्रिया आहे. नोंदणी करताना काय काय लागतं? कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागतील? उमेदवारांना आधी वेबसाईटवर जायचं आहे, dme.tripura.gov.in किंवा trmcc.net.nic.in. तिथे ऑनलाईन फॉर्म भरायचा. त्यात मग तुमची सगळी माहिती, वैयक्तिक, शैक्षणिक, नीटचा रोल नंबर, गुण वगैरे, आणि मग कागदपत्र अपलोड करायची. ती स्कॅन करून तयार ठेवावी लागतील. कोणती कागदपत्र मुख्यत्वे? नीटचं ॲडमिट कार्ड आणि गुणपत्रिका तर लागेलच. मग 10वी आणि 12वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य कोट्यासाठी PRTC सर्टिफिकेट म्हणजे परमनंट रेझिडेंट ऑफ त्रिपुरा सर्टिफिकेट. अच्छा, हे अत्यावश्यक आहे राज्य कोट्यासाठी. हो, त्याशिवाय जात प्रमाणपत्र लागेल. SC ST असेल तर, EWS असेल तर त्याचं प्रमाणपत्र, आणि जर दिव्यांग, PWD किंवा माजी सैनिकांचे पाल्य WESM कोट्यातून अर्ज करत असाल तर त्यासाठीचं वैध प्रमाणपत्र, आणि अर्थात पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे. आता फी बद्दल बोलूया. नोंदणीसाठी काही शुल्क आहे का? आणि ती अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिटचं काय प्रकरण आहे? हो, नोंदणी शुल्क आहे.
जे त्रिपुरेचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी अनारक्षित म्हणजे जनरल आणि ओबीसीसाठी 2,500 रुपये आहे आणि राखीव म्हणजे SC/ST PWD साठी 1,800 रुपये आहे. जे इतर राज्यांचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अनारक्षितसाठी 2,000 रुपये आणि राखीवसाठी 1,800 रुपये आहे. आणि सिक्युरिटी डिपॉझिट? ती रक्कम परत मिळते, पण ती दुसऱ्या फेरीपासून लागते. सरकारी कॉलेजसाठी अर्ज करत असाल तर 5,000 ते 10,000च्या दरम्यान आहे, पण जर खासगी कॉलेजमध्ये पण प्रवेश हवा असेल तर मात्र ही रक्कम मोठी आहे, तब्बल 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये ही रक्कम परत मिळते पण आधी भरावी लागते. हा मोठा आकडा आहे नक्कीच. हो, नक्कीच. आता येऊया कट ऑफकडे. म्हणजे साधारण किती नीट स्कोअर लागतो जागा मिळवण्यासाठी? मागच्या वर्षीचं काही उदाहरण देऊ शकाल? कट ऑफ हे दरवर्षी बदलतात बरं का. ते किती जागा आहेत, परीक्षेची काठिण्य पातळी काय होती, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला यावर अवलंबून असतात. आपण एक उदाहरण घेऊ शकतो. मागच्या वर्षी म्हणजे 2024ला पहिल्या फेरीत जे नवीन खासगी कॉलेज आहे त्रिपुरा शांतिनिकेतन, तिथे जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 607 गुण. 607 खासगीसाठी सुद्धा? हो. SC साठी तो 514 होता आणि ST साठी 375. यावरून स्पर्धेची कल्पना येते. खरंय. मग यावर्षी राज्य कोट्यासाठी काय अंदाज असेल? अंदाजे आकडे? हे फक्त अंदाज आहेत, पण 2024-25 साठी राज्य कोट्यात जनरलसाठी साधारण 500च्या आसपास लागू शकतो. SC साठी 410 आणि ST साठी कदाचित 290 पर्यंत. पण पुन्हा सांगतो, हे केवळ अंदाज आहेत. अधिकृत आकडेवारी आल्यावरच नक्की कळेल. म्हणजे सरकारी कॉलेज AGMC साठी तर याहूनही जास्त गुण लागतील हे नक्की. निश्चितच. आता MBBS आणि BDS सोडलं तर इतर आयुष कोर्सेसचं काय? म्हणजे BAMS, BHMS? BMS आणि BHMS साठी पण प्रवेश प्रक्रिया याच नीट UG समुपदेशनातूनच होते. BDSचं आपण बोललोच. पण BMS बाबत एक महत्वाची गोष्ट आहे. त्रिपुरात एकही शासकीय BMS कॉलेज नाही आहे. अच्छा. म्हणजे BMS करायचं तर बाहेरच जावं लागेल? हो, विद्यार्थ्यांना राज्याबाहेरची कॉलेजेस शोधावी लागतात. पण एक चांगली गोष्ट अशी की आयुष मंत्रालय यासाठी शिष्यवृत्ती देतं, तर त्याची माहिती घेणं फायद्याचं ठरू शकतं. ही खूप महत्वाची सूचना आहे, विशेषतः BMS करू इच्छिणाऱ्यांसाठी. आता खर्चावर बोलूया. त्रिपुरामध्ये MBBS करायला एकूण किती खर्च येतो? सरकारी आणि खासगीमध्ये काय फरक आहे? खर्चात खूप मोठी तफावत आहे. AGMC जे सरकारी कॉलेज आहे तिथे AIQ म्हणजे अखिल भारतीय कोट्याच्या उमेदवारांसाठी वार्षिक शिक्षण शुल्क साधारण 75,100 रुपये आहे. राज्य कोटासाठी थोडं कमी असेल, पण खासगी कॉलेज म्हणजे TMC तिथे राज्य कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला सुमारे 5.75 लाख रुपये फी आहे. 5.5 लाखांपेक्षा जास्त वर्षाला? हो, आणि जर AIQ मधून तिथे प्रवेश घेतला तर वर्षाला 15,35,000 रुपये. 15 लाख? आणि जे नवीन खाजगी कॉलेज आहे TSMC त्याची तर एकूण कोर्स फी अंदाजे 90 लाख रुपये सांगितली जाते. 90 लाख? हो. म्हणजे संपूर्ण कोर्ससाठी? अर्थात यात वसतिगृह आणि मेसचा खर्च वेगळा असतो. म्हणजे आर्थिक नियोजन खूप काळजीपूर्वक करावं लागतं. हे आकडे ऐकूनच धक्का बसतोय, खास करून खासगी कॉलेजेसचे. आता शेवटचा मुद्दा, आरक्षणाबद्दल. त्रिपुरात आरक्षणाचे निकष काय आहेत? राज्य कोट्याच्या जागांमध्ये आरक्षण आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी सर्वाधिक 31% आहे. अनुसूचित जाती म्हणजे ST साठी 17% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS साठी 10% आरक्षण आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग PWD साठी 5% आणि माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी WESM 2% असं समांतर आरक्षण आहे. आणि OBC साठी? नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्रिपुरात OBC NCL साठी वेगळं असं आरक्षण नाहीये. त्यांना अनरिझर्व्ड म्हणजेच अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्येच गणलं जातं. अच्छा, ही महत्वाची माहिती आहे. तर एकंदरीत काय दिसतंय की त्रिपुरामध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवणं हे फक्त नीटमध्ये चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित नाही, तर योग्य माहिती ठेवणं, वेळेवर अर्ज करणं, अचूक कागदपत्र देणं आणि समुपदेशन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी बरोबर बोललात. जागा मर्यादित आहेत आणि स्पर्धा खूप आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते. ही मर्यादित संसाधनं आणि जी काही विशिष्ट प्रक्रिया आहे ती पाहता विद्यार्थ्यांनी किती विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करायला हवी हे स्पष्ट होतं. विशेषतः BAMS साठी राज्यात पर्याय नसणं किंवा खाजगी महाविद्यालयांचा तो प्रचंड खर्च, ह्या गोष्टींवर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याआधीच गंभीरपणे विचार करायला हवा. आणि पुन्हा एकदा सांगेन, कोणतीही माहिती अंतिम मानू नका.
नेहमी अधिकृत वेबसाईट्स dme.tripura.gov.in आणि trmcc.mns.nic.in नियमितपणे तपासा. नक्कीच. तर आजच्या चर्चेतून त्रिपुरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची एक चांगली कल्पना आली असेल अशी आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद.